नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. इराणी टोळीतील सराईत गुन्हेगार गजाड. आंतरराज्य इराणी टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. संशयिताकडून 3,20,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याने 3 महिन्यापूर्वी ईश्वरपूर येथे एका ज्येष्ठ नागरिकाला लुटल्याची कबुली दिली आहे. इक्बाल हिम्मतलाल बेग वय 59 राहणार कुडची तालुका रायबाग जिल्हा बेळगाव कर्नाटक असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे. 23 फेब्रुवारी रोजी दुपारी ईश्वरपूर येथील शिवाजी चौकात चावडी समोरील प्रेरणा किराणा स्टोअर्स बाहेर दुकान मालक आनंदा महादेव वडगावकर वय 78 हे उभे होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या 35 ते 40 वयोगटातील 2 अनोळखी व्यक्तींनी वडगावकर यांच्याजवळ येऊन तंबाखू गुटखा आहे का अशी विचारणा केली. वडगावकर यांचे वय जास्त असल्याने आणि त्यांना कमी ऐकू येत असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपींनी अत्यंत शितापीने त्यांच्या गळ्यातील 1 तोळा सोन्याची चेन आणि अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी नजर चुकवून काढून घेतली आणि दुचाकीवरून पळ काढला होता. या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांचे पथक करत होते. दरम्यान सांगलीवाडी ते बायपास रोड परिसरात दुचाकीवरून एक सराईत गुन्हेगार फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने बेग याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने 3 महिन्यापूर्वी साथीदार हैदर नजरू इराणी याच्यासह दुचाकीवरून येत गुन्हा केल्याची कबुली दिली. बेग हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मालमत्तेचे विविध गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी 3,20,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.